सुंदर वाडी. येस, 1850च्या आधी हीच ओळख होती या शहराची, ज्याला आज आपण सावंतवाडी म्हणून ओळखतो. पश्चिम महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे शहर सावंतवाडी. हे नाव इथल्या संस्थानिक असलेल्या खेम सावंत यांच्या नावावरून या शहराला दिलं गेलं. याच शहरात राजाश्रय लाभलेल्या एका कलेला जपलं आणि मोठं केलं ते चितारी या इथल्या लोककलाकारांनी. आणि ही कला म्हणजे इथली लाकडी खेळ. जिथे ही बाजारपेठ आहे ना, त्या भागाला चितारळी असं म्हणतात. त्यांच्या चितारी या नावावरूनच या भागाला चितारळी अशी ओळख मिळाली. आज त्यांची 4थी पिढी इथे त्यांचा हा व्यवसाय सांभाळते. भारताच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून 500 किलोमीटरवर मुंबई गोवा मार्गात असलेल्या सावंतवाडी या शहराची खेळणी म्हणजे शेकडो वर्षांची संस्कृती. आणि पूर्वी ज्या पद्धतीने ही खेळणी बनवली जायची ती वेगळी होती. पांगिऱ्या या झाडाच्या मौशार असलेल्या लाकडापासून ही खेळणी इथले चितारी कलाकार बनवत असत. लाकडाचे छोटे तुकडे करणं, त्यावर बारीक सफाईदार नक्षीकाम करणं आणि मग चिंचेच्या बियांची खळ लावून त्यावर नैसर्गिक रंगांनी रंगवणं, अशा पद्धतीने हे कारागीर सगळं काम करत. निरनिराळी कोकणी फळं, बैलगाडी, घोडागाडी, रंगीबेरंगी पाट अशा आकर्षक आणि कोणत्याही धातूशिवाय मेटल इन्सर्ट न करता बनवलेल्या या खेळण्यांची बाजारपेठ हा इथे येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षण केंद्र होतं. आता मात्र या खेळण्यांच्या जागी स्वस्त आणि झगमगीत चायनीज खेळणी आली आहेत. इथे जे विक्रेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की दुकानं खूप आहेत पण विक्री नाही, कारागीर मिळत नाहीत. हँडमेड लोककला स्वस्त अशा या चायनीज प्रॉडक्टसमोर महाग वाटू लागली आणि या कलेचा ऱ्हास सुरू झाला. आता जी खेळणी मिळतात ती पांगिऱ्या झाडापासून नाही तर लाकडाच्या भुशापासून आणि आंबा आणि इतर झाडांपासून बनवली जातात. एका दिवसाला 150-200 खेळण्यांची विक्री होत असलेल्या या चितारळीत आता मुश्किलीने दिवसाला 10 ते 15 खेळणी विकली जातात. हाताने जी कलाकृती बनत होती ती सफाईदार मशीनद्वारा बनू लागली. प्रचंड मेहनत असलेल्या या कलेकडे नवीन पिढी मात्र बघायला तयार नाही. त्यांना सहज सोपं असं काम हवं आहे. अनुभवी कारागीर मिळत नसल्याने उत्पादनावरही याचा परिणाम होतोय. पारंपरिक खेळणी खूप मजबूत होती पण बाजारपेठेत आलेली ही नवीन चायनीज खेळणी मात्र लवकर खराब होणारी आहेत. लाकडी खेळणी यासाठी पश्चिम भारतातील सगळ्यात मोठं मार्केट म्हणून या शहराची ओळख होती. पण गेल्या काही वर्षात मात्र इथला चितारी कलाकार एका वेगळ्या संघर्षाला तोंड देतोय. आज आपण अशी किती लहान मुलं बघतो जी खेळण्यांची खेळतात. आज त्यांच्या हातात जे आहे ते आहे डिजिटल खेळ. टेक्नॉलॉजी जिने पारंपरिक अशा या लोककलेला आज एका वेगळ्या वाटेवर आणलंय. कोणत्याही देशाची प्रगती त्या देशाच्या ऐतिहासिक संस्कृती आणि कलेला बघून होऊच शकत नाही, हे आपल्या इतिहासाने आपल्याला दाखवलंय. पण भविष्यात प्रगत होऊ पाहणाऱ्या आपल्या या देशाला हे जाणवेल हीच आमची अपेक्षा.